नंतर स्वागत। आगामी काळात येणाऱ्या विधान परिषदेच्या हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होणार असा दावा राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार चंद्रकांत नवघर यांनी केलाय। दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त सदस्य असल्यामुळे राष्ट्रवादीचाच आमदार होणार असल्याचा दावा चंद्रकांत नवघर यांनी केलाय। एवढंच नव्हे तर या वेळेला हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही संधी असावी असं देखील आमदार नवघरे म्हणालेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तर पुढे होतीलच, पण आपली जी आता विधान परिषदेची निवडणूक झाली त्या संदर्भात सुद्धा कार्यकर्त्याचं असं मत आहे की आपली सगळ्यात जास्त परभणी हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची संख्या आहे। त्यामुळं ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे आणि ही मागणी घेऊन आता आम्ही आमच्या पक्ष संघटनेकडे मागणी करतो। जिशान सिद्दीकी यांच्या आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा वाद समोर आलाय। जिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सही केल्यामुळे कायदेशीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत। मात्र 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे 30 एप्रिल रोजी केलेल्या सहीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलेलं होतं आणि या पत्रात पक्षाकडून पाठवण्यात येत असलेलं हा पत्र व्यवहार जो आहे तो अंतिम आहे असं समजावं असा देखील उल्लेख त्यात करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बँकेच्या कर्जाबाबत केलेलं एक विधान सध्या चांगलं चर्चेत आहे। सर्वसामान्य लोक जे कर्ज घेतात ते प्रामाणिकपणे फेडतात, पण श्रीमंत लोक बँकांचे पैसे बुडवतात असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय। फिर धीरे धीरे उनने शुरू किया तो 300-400 ई रिक्शा सब पेमेंट बहुत अच्छा करते हैं। गरीब आदमी रेगुलर पैसा देता है, डिफॉल्ट में बड़े आदमी जाते हैं। ये दुर्भाग्य से रिकॉर्ड से सिद्ध होता है। पर पैसा जो होता है वो धनवान आदमी को पहले मिलता है और गरीब आदमी को देते समय बहुत झंझट होती है। तो स्वाभाविक रूप से ऐसे छोटे छोटे लोगों के जीवन को बदलने का काम कोऑपरेटिव बैंकों ने किया है। आत्ताच्या क्षणाला महाराष्ट्रात सर्वेक्षण केलं तर मुख्यमंत्री पदासाठी इतर कोणाहीपेक्षा एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल असं वक्तव्य शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडूंनी केलंय। त्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून पलटवार करण्यात आलाय। आमचं गोड चाललंय, कडूपणा आणू नका अशा शब्दात नितेश राणे यांनी पलटवार केलेला आहे। शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतोय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। बच्चू कडूने अवेळी उगाचची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे, कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेत्या मंडळामध्ये असताना उगाच काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये। किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये।